नमस्कार. SKP मोटिवेशनल कट्ट्यामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेड्या हट्टापायी आयुष्यात केवढं मोठं नुकसान होऊ शकतं याबद्दलची एक सत्य घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, पुण्याजवळील एका चाळीत सदाशिवराव वय 55 आणि त्यांचा मुलगा अनिकेत वय 21 हे दोघं राहत होते. सदाशिवराव हे मार्केट यार्डमध्ये मोलमजुरीचं हमालीचं काम करायचे. 50-100 किलोची पोती वाहिल्यानंतर 8 तासानंतर त्यांना 300 ते 400 रुपये मिळायचे. त्यांच्या अंगात तो एक पांढरा सदरा, ज्याला घामामुळे पिवळट कलर आला होता, असा कायम असायचा. पण आईच्या पाठीमागे त्यांनी अनिकेतला चांगल्या रीतीनं वाढवलं होतं. त्याची बारीक सारीक हौस ते आपल्या तुटपुंज्या पगारातून भागवत होते. अनिकेत कॉलेजमध्ये जात होता, खूप हुशार होता. पण अनिकेतची संगत वाईट होती. तो आपल्यापेक्षा खूप श्रीमंत मित्रांच्यात राहायचा, छान चौकीची हौस असलेल्या मित्रांबरोबर राहायचा आणि त्याला तशीच राहणीमान असायची, खूप सवय लागली होती, किंबहुना ती त्याची हौस होती. अनिकेतचा वाढदिवस जवळ आला होता आणि अनिकेत एकदा रात्री सदाशिवरावांचा मूड बघून जेवताना ताटावर सदाशिवरावांना म्हणाला, बाबा मला आयफोन पाहिजे. सदाशिवरावांनी ते ऐकलं आणि ते क्षणभर त्याच्याकडं बघतच बसले. मनावर ताबा मिळवत त्याने अनिकेतला सांगितलं, अरे अनिकेत, माझा 5-6 महिन्याचा पगार जरी गोळा केला ना तरी मी आयफोन नाही घेऊ शकत तुला. तुझा हट्ट आहे तर मी तुला टच स्क्रीनचा फोन घेऊन देतो. हे ऐकताच अनिकेतचा स्वतःवरचा ताबा उडाला. हे काय, आपण भिकारी आहोत का? तुम्ही माझी साधी एवढी गोष्ट पूर्ण करू शकत नाही. ते काही नाही, मला वाढदिवसाला जर आयफोन मिळाला नाही तर मी जेवणार नाही, असं सांगून हातासमोरचं ताट त्यानं जोरदार भिरकवलं आणि त्यातलं अन्न इतस्ततः पसरलं आणि तो रागारागानं बाहेर निघून गेला. सदाशिवरावांनी ते अन्न गोळा करताना अशा अत्यंत विषण्ण मनानं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण आपला मुलगा जेवणार नाही हे कोणत्या बापाला सहन होईल? त्यांनी मनोमन निश्चय केला की मी काहीही करेन, काबाड कष्ट करेन, पण अनिकेतचा हा हट्ट पूर्ण करेन. काय, त्यांनी मुलाचा हट्ट पुरवायचा मनाशी ठरवलं आणि दुसऱ्या दिवसापासून सदाशिवराव पहाटे 4 ते रात्री 12 असे 2 शिफ्टमध्ये मार्केट यार्डमध्ये मोलमजुरीचं काम करू लागले. अत्यंत काबाड कष्ट करू लागले. आपल्या मुलाचा वेड्या हट्टापायी तो जेवत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या डब्याचे 30 रुपये वाचवावेत म्हणून जेवणही बंद केलं आणि नुसत्या पाणी पिऊन, नळाचं पाणी पिऊन ते हमाली काम करू लागले. आपल्या लग्नातली एकुलती एक आठवण राहिलेली त्यांनी सोन्याची अंगठीही मोडली आणि मुलाच्या वाढदिवसा दिवशी त्याला आयफोन घेण्यासाठी त्यांनी 50,000 रुपये गोळा केले. हळूहळू दिवस संपले आणि अनिकेतच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळपासून अनिकेत वडिलांची वाट पाहत होता. कामावरून यायची वेळ जशी जवळ होती तसा अनिकेतची चिडचिड वाढत होती. त्याला असं वाटत होतं की बाबा मुद्दाम घरी येत नाहीत, ते पैसे गोळा करू शकले नसतील आणि ते आता फोन घेता आला नसेल म्हणून ते माझं तोंड चुकवत असतील. अशा चिडचिड अवस्थेतच तो घरात सदाशिवरावांची वाट पाहत होता आणि अशात त्याला एक अनोळखी फोन आला. हॅलो, अनिकेत का? सदाशिवरावांचाच मुलगा ना? अनिकेतनं त्या अनोळखी व्यक्तीला फोन केला. हो, पण तुम्ही काय विचारताय? बाळा, तू ताबडतोब ससून हॉस्पिटलला ये. तुझे वडिलांचा अपघात झालेला आहे आणि त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे. आता अनिकेत घाबरला आणि आपल्या मित्राला घेऊन तो ससून हॉस्पिटलमध्ये गेला. ससून हॉस्पिटलमध्ये ओळख पटल्यानंतर पोलीस त्याला शवागारात घेऊन गेले. तिथे
एका टेबलवर पांढऱ्या सफेद कपड्यामध्ये गुंडाळलेला सदाशिवरावांचा देह निश्चित पडला होता. अनिकेत त्या देहाकडे बघत होता. सदाशिवरावांचा चेहरा शांत होता, पण अतिशय अशक्तपणामुळे त्यांचा देह पांढरा पडला होता. अनिकेतनं प्रश्नार्थक चेहऱ्यानं पोलिसांकडे बघितलं. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितलं की तुझे वडील मार्केट यार्डमध्ये काम करत असताना चक्कर येऊन पडले आणि त्यांना दवाखान्यात आणेपर्यंत हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाला. शेजारी उभ्या असलेल्या डॉक्टरनं त्याला सांगितलं की आश्चर्य म्हणजे तुझ्या वडिलांच्या पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांच्या पोटात अन्नाचा एकही कण शिल्लक नव्हता. अतिशय श्रमानं आणि अशक्तपणामुळे त्यांना हार्टफेल झाला व त्यातच त्यांचं निधन झालं. हे ऐकल्यानंतर अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. तो भिंतीचा आधार घेत कसाबसा खाली बसला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. एवढं होईपर्यंत त्या कंपाऊंडरनं त्याच्या हातात एक पिशवी ठेवली. एका प्लॅस्टिकची पिशवीमध्ये काही वस्तू होत्या. अनिकेतला त्यानं सांगितलं की हे तुझ्या वडिलांच्या शर्टच्या खिशात सापडलं. अनिकेतनं ती प्लॅस्टिकची पिशवी उघडली. काय होतं त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये? तर सुट्टी नाणी, जी सदाशिवरावांना मार्केट यार्डमध्ये रिक्षाने जाताना लागायची. एक सीलपॅक आयफोनचं बॉक्स होतं आणि एक चिठ्ठी होती. अनिकेतला आश्चर्य वाटलं की सदाशिवरावांना लिहिता तर येत नव्हतं, पण त्यांनी त्या दुकानदारांकडून ती चिठ्ठी लिहून घेतली होती. अनिकेतनं डबडबल्या डोळ्यांना ती चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, प्रिय अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी हा आयफोन आणलाय. थोडा उशीरच झाला, पण काय करू, मी खूप कामात होतो आणि त्यामुळे मला हा आयफोन घ्यायला उशीर झाला. बाळा, तू तुझा हट्ट सोड आणि पोटभर जेवून घे. मी खूप थकलोय, थोडी विश्रांती घेतो. जप स्वतःला आणि शिक, मोठा हो. हे वाक्य वाचलं शेवटचं आणि अनिकेत धाय मोकलून रडू लागला. त्यानं त्या आयफोनच्या सीलपॅक बॉक्स बघितलं. त्याच्यावर घामाचे आणि एक रक्ताचा डाग होता. तो आपल्या मुलासाठी घेतलेल्या कष्टाचं शिक्कामोर्तब होतं. अनिकेतनं तो आयफोन काढला आणि जोरात फेकला. ठिकऱ्या उडाल्या आयफोनच्या. पण आता उशीर झाला होता. आयफोन फुटण्याआधी सदाशिवरावांचं काळीज, एका बापाचं काळीज फुटलं होतं, ते संपलं होतं. अनिकेतला हे कळायला फार उशीर झाला होता. त्यानंतर अनिकेत यातून शिकला. बाप गमावल्यानंतर त्याला बापाची किंमत कळली, त्याच्या कष्टाची किंमत कळली. तो खूप शिकला, खूप मोठा ऑफिसर झाला आहे आज. पण जेव्हा जेव्हा तो त्याच्या मोटारीतून मार्केट यार्ड समोरून जातो आणि एखादा हमाली करत असतो, तेव्हा त्याच्याकडे बघताच अनिकेतच्या डोळ्यात अश्रू येतात. तो रडू लागतो. त्याला आपल्या बापाची आठवण येते. मित्रांनो, माझ्या तरुण मुलांनो, मी तुम्हाला सांगतो की तुमच्या एका वेड्या हट्टापायी आपले आईवडील, आपली अनेक स्वप्न आणि अपरिमित कष्ट यांचं बलिदान देऊन तुमचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतात. पण कधीकधी काही शक्यताच अशा असतात की तुमचं प्रत्येक हट्ट पुरवणं हे शक्य नसतं. अशा वेळेस आपल्या वेड्या हट्टापायी आपली जवळची माणसं गमावण्याचं वेडेपणा करू नका. आपल्या आईवडिलांची ऐपत, त्यांची आर्थिक कुवत, आपली परिस्थिती याचा सारासार विचार करून गरज आणि आवश्यकता, नीड आणि वॉन्ट मधला फरक ओळखून हट्ट करायला शिका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टानं मोठे व्हा आणि आपल्या आईवडिलांचा एखादा छोटासा हट्ट पुरवा. मग तुम्हाला त्यांच्या कष्टाचं मोल कळेल. धन्यवाद. मला निश्चित खात्री आहे की या कथेतून तुम्हाला हट्ट केल्यानं
आयुष्यात किती मोठी किंमत चुकवावी लागते हे समजलं असेल. अशाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक कथा मी आपणापुढे वारंवार आणत जाईन. त्यासाठी SKP मोटिवेशनल कट्ट्याला तुम्ही भेट द्या. धन्यवाद.